ज्यांच्या शब्दातील विद्रोह वर्तनाच्या शेतात जाती आणि धर्म होऊन उगवतो ते लोक विद्रोह द्रोही असतात। ते शोषण सत्ताकाचे विश्वासू चौकीदार असतात। शरद बाविस्कर, बजरंग बिहारी तिवारी, रतनलाल, ज्ञानेश महाराज अशा अनेक प्रज्ञावंत भावंडांना द्रोह दहनाच्या या जाहीर कार्यक्रमासाठी एकत्र गुंफल्याबद्दल किशोर ढमाले आणि त्यांच्या सर्व सहसैनिकांना धन्यवाद। विद्रोही साहित्य संमेलनाने बुद्ध, लोकायत, फुले आणि आंबेडकर या उजेड वाटेने चालत आलेला संविधानातील निर्णायक विद्रोह लोकांच्या वर्तनात प्रज्वलित करावा हीच सदिच्छा संयोजकासह सर्वच विद्रोही भावंडांना। जय संविधान, जय भीम, यशवंत मनोहर। यानंतर आपण या सत्राला सुरुवात करू। सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। हॅलो याला नाही घ्यायचंच नाही कार्यक्रम हां कुठं हो सर एवढा कार्यक्रम करतो तुमची खाली घेऊ कारण हल्लं की फ्रेम हलते बरं क्लोजअप घ्यावं लागतं लावतो तुम्ही आता आताच लावलो होतो आपण कुठलीही औपचारिकता न बाळगता थेट मुलाखतीला सुरुवात करूया। लावून बघतो या मंचावर उपस्थित विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी मॅडम, त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष राहुल प्रधान, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर वासुदेव गुलाटे, या संयोजन समितीचे मुख्य संयोजक शिवाजीराव गावंडे आणि या परिसरातील अतिशय लोकसेवेला वाहिलेले डॉक्टर कुरसाळे साहेब हेही या मंचावर उपस्थित आहेत। मिलिंद शिंदे यांचं, आपल्या सगळ्यांचं आणि उपस्थित सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि कुठलाही वेळ न दवडता आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी म्हणालो की मिलिंद शिंदे सिनेमा, नाट्य, मालिका याच्यामधून तुम्ही त्यांचा अभिनय पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे, पण इथं जे आपण त्यांना आमंत्रित केलंय ते केवळ ते नाट्य अभिनेते आहेत, सिने अभिनेते आहेत म्हणून नाही, तर त्यांच्याकडे आणखी एक अतिशय महत्वाचा गुण आहे जो आपल्या या विद्रोही चळवळीशी बांधिलकी सांगणार आहे। ते म्हणजे ते अत्यंत संवेदनशील मनाचे लेखक आहेत, ते अतिशय संवेदनशील मनाचे कवी आहेत। असा एक कवी, लेखक, अभिनेता आपल्याशी संवाद साधणार आहे। त्यांची अनेक पुस्तकं आहेत, लेखणीच्या नथीतून आणि तिरिया हा नुकताच त्यांचा कविता संग्रह देखील प्रकाशित झालेला आहे। नटरंग सारखा सिनेमा असेल, जय भीम पॅन्थर असेल, जयंती असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण विसरू शकत नाही असा नॉट ओनली मिसेस राऊत असेल, बाबू बँड बाजा असेल, असे कितीतरी सिनेमा त्यांच्या नावावर आहेत आणि त्यांच्या अमीट अशा अभिनयाची छाप त्या चित्रपटांवर आहे। वादळवाट, अग्निहोत्र, तू तिथे मी, गंध फुलांचा गेला सांगून, देव माणूस, कितीतरी सिरियल्स आहेत, देव माणूस तर आपण पाहताच। तर असा एक अभिनेता आपल्याशी आज संवाद साधणार आहे। मी मनापासून तुमचं स्वागत करतो सर। आता फार वेळ नाही की सिनेमा जे चेहरे असतात त्याच्याकडे पाहण्याची आपली एक वेगळी नजर असते, परंतु त्या चेहऱ्याच्या मागे एक माणूस असतो, एक संवेदनशील माणूस असतो, त्याचं एक स्वप्न असतं, त्याचं काही दुःख असतं, त्याचं काही जगणं असतं। हे जगणं आपण समजावून घेऊया। मिलिंद शिंदे हे मूळचे मराठवाड्यात, बीड हे त्यांचं जन्मगाव, परंतु शिक्षणाच्या निमित्तानं ते अहमदनगरला गेले आणि तिथून त्यांच्या शिक्षण आणि कलेचा प्रवास सुरू झाला। मी त्यांना तिथूनच विचारेल की सर, बीडचं आपलं काय नातं आहे आणि नगर येथे आपलं जे शिक्षण आणि विशेषतः कलेची ओढ कशी निर्माण झाली, नाट्य क्षेत्राकडे आपण कसे वळला? बीड माझं जन्मगाव, माझे वडील बीडचे, आई बीडची, आणि 4थी पर्यंत शिक्षणही माझं बीडलाच झालं। आमचा नातेवाईकांचा सगळा गोतावळा बीडलाच आहे। वडिलांच्या शासकीय नोकरीमुळे आम्ही नगरला आलो
आम्ही जेव्हा 9वी-10वीला होतो, मग शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून वडील म्हणले की आता तुम्ही इथेच थांबा, मी जातो बाहेर गावी. आणि नंतर नगरला आम्ही जे स्थायिक झालो होतो, आता मी जेव्हा मुलाखतीमध्ये म्हणतो की मी नगरचा, ते बीडचे चिडतात. आणि मी म्हणतो बीडचा, तेव्हा नगरच्या लोकांना राग येतो. त्यामुळे असं माझं बांधावरचं आयुष्य आहे. त्याच्यामुळे मी आता नगर बीड असा वेगळाच नवीन मतदारसंघ काढायचा. म्हणजे दोघांनाही राग येणार नाही. पण दोन्ही गावांनी दिलेले शाळेतलं पहिलं नाटक 4थीत केलं आणि त्यानंतर नाटकाचा किंवा एकूणच जे काही बारीकसा प्रवास आहे तो नगरमधून सुरू झाला. नगरच्या सारडा कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. तिथूनच त्याच कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धांमध्ये किंवा इतर विविध स्पर्धांमध्ये मी नाटकात वगैरे काम करत असे. आणि तिथेच यशराज जाधव नावाचा माणूस भेटला. त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली, ज्याला आपण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणतो, अशी संस्था दिल्लीला आहे. आणि मग त्यांनीच माझी तयारी करून घेतली आणि मग त्यांनी मला दिल्लीला रवाना केलं. मिलिंद रसाळचा पण आपण उल्लेख करता, काय त्यांचा काय रोल होता? मिलिंद रसाळ म्हणजे हा माझा पहिला गुरु आणि शेवटपर्यंतचा गुरु. त्यानंतर अनेक माणसं भेटत गेली ज्यांनी वाट दाखवली, बोट धरून प्रवास करायला शिकवलं, प्रवास केला सोबत. पण मिलिंद रसाळमुळे मला भाषा कळली, विचार कळले. कारण कितीही म्हटलं तरी प्रमाण भाषा एक भाषा आहेच. ती तुम्हाला यायलाच हवी. दरवेळेस ती बोललीच गेली पाहिजे असं काही नाही. इथं म्हणतो की आईला जी कळते तीच आपली समान भाषा. पण म्हटलं की एखाद्या वर्तुळात वापरायचं, आपल्याला माहीत पाहिजे की खरी भाषा काय आहे, आपल्याला त्याचं उच्चारण माहीत पाहिजे, त्याचे अर्थ माहीत पाहिजे. तर मिलिंदने मला हे सगळं शिकवलं. त्यामुळे मिलिंद रसाळ माझ्यासाठी गमभन कोण असेल तर मिलिंद रसाळ. आपले वडील हे प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या पदावर अधिकारी होते. कडक शिस्तीचे होते. मी भेटलो त्यांना. तर असे कडक शिस्तीचे आणि एक करिअर असलं पाहिजे असा विचार करणारे वडील आणि एक आईसारखी, सर्वसामान्य आईसारखी आई, अशा कुटुंबामध्ये असताना कलेबद्दल काही विरोध वडिलांचा किंवा पाठिंबा कसं राहिला ते सगळं? खूप अगदी शेवटपर्यंत माझ्या वडिलांचा विरोध होता. म्हणजे मला पहिला राज्य सरकारचा पुरस्कार मिळेपर्यंत त्यांचा. अर्थात मला आता जेव्हा पालक झालो तेव्हा मला कळतं की एका वयानंतर आपल्याला काही परतीची वाट नसते. त्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं की वय नको जायला, त्यानंतर मग काही करायच्या लायकीचं आपण उरत नाही. आणि विशेषतः मध्यमवर्गीय समाजामध्ये अशा फील्डमध्ये आपण जातो नाटक सिनेमाच्या. तर जेव्हा बीडमधून किंवा नगरमधून तुम्ही असं कुठे जायचं स्वप्न बघता तेव्हा तिथे आपलं कोण आहे? आपलं कोण म्हणजे नातेवाईक आहे का, काका आहे का, मामा आहे का, कोणी तिथे आहे का ज्याच्याकडे तुम्ही राहू शकाल, किंवा आधी तिथं कोणी उमेदवारी केली का, आधी त्या क्षेत्रामध्ये कोणी काय काम केलंय का. तर हे तिथं आपलं कोणी आहे का, हा नातेवाईकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करायला कोणी आहे का तिथं, की त्यांना साधी भीती वाटायची. शेवटपर्यंत त्यांना भीती वाटायची. त्यांना ते स्वतः MPSCचे मोठे अधिकारी होते. ते जेव्हा निवृत्त झाले तेव्हा ते डेप्युटी कमिशनर होते नाशिक डिव्हिजनला. सगळ्यांना वाटत की मी MPSC केलं, तू किमान UPSC तरी कर. पण कलावंताचं कसं होतं की पाठीवर हात ठेवून कोणतरी म्हणतं छान काम करतो, बस तेवढंच आम्हाला पुरतं. आणि आमचा वारू उधळपणे तो मुंबईला जिंकलो. अर्थात वडिलांची काळजी ही बरोबर होती. समजा हाडाके बरोबर बसले नसते, गोष्टी वेळच्या वेळी घडल्या नसल्या, तुम्हाला चांगली माणसं भेटली नसती. कलाकार तुम्ही लाख मुलकं चांगले असतात, कलाकार तुम्ही नाही कुठेच. पण तुमचं बोट धरणारी, त्या वळणावर तुम्हाला भेटणारी जी बस कलात्मकतेकडे जाते, त्या बसमध्ये त्यांनी तुम्हाला उचलणं, तिथं थांबवणं फार गरजेचं. त्यामुळे ही माणसं भेटतात, त्यामुळे कलावंताचा प्रवास सोपा होतो. बाकी कलाकार तुम्ही पट्टीचे असाल, माणसं भेटायला पाहिजे. दिल्लीसारख्या आणि भारतीय पातळीवर अतिशय प्रतिष्ठित असलेल्या NSD आणि पुण्यातल्या FTI मध्ये आपलं शिक्षण झालं. मला हे विचारायचं आहे, अनेक विद्यार्थी तरुण यांना फार इच्छा असते की आपण सिनेमामध्ये जावं, नाटकामध्ये जावं. तर NSD किंवा FTI याचा खरंच काय रोल राहतो, किंवा तुमच्या बाबतीमध्ये NSD किंवा FTI याचा काय भूमिका राहिली या सगळ्या तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नट म्हणून विकसित होताना? आता मी इथे तुम्हाला सगळ्यांसमोर बसलोय ते NSD मुळेच बसलोय, FTI मुळेच बसलोय. आपण नेहमी असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला हवं. आणि मी जेव्हा डायरेक्ट नगरहून किंवा बीडहून मुंबईला गेलो असतो आणि मी म्हटलं असतं की नमस्कार, मी ॲक्टर आहे, मला अभिनय करतो, मला शक्यतो कोणी उभं केलं नसतं. पण समजा आपण एखाद्या शाळेतनं, जी सगळ्यात मोठी शाळा आहे नाटकाची, सिनेमाची, तिथून जेव्हा आपण येतो तेव्हा किमान तुम्हाला बसा तरी म्हणतात की तुमच्या शिक्षणाचा आदर असतो. आणि शिक्षणाचा आदर सगळीकडे नेहमीच होत राहिलेला आहे. मला कुठल्या पेशाबद्दल काही बोलायचं नाही, पण त्यातलं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं फार गरजेचं असतं. आपण जेव्हा एका बांधकामाच्या साईटवर मजूर असतो आणि तिथे जेव्हा आर्किटेक्ट येतो
आदरामध्ये जो फरक असतो तो हा फरक आहे. तर आपल्याला मजूर राहायचं की आपल्याला त्यातलं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचं आहे, हाही तो विषय आहे. मला वाटलं की गर्दीत थांबायचं नव्हतं, कधी गर्दीत जमा व्हायला पाहिजे ते असं वाटायचं. त्यातनं खूप छान. त्यातनं ते सगळं घडलं. आणि मला वाटतं शिक्षणाशिवाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे पर्याय नाही. त्या त्या क्षेत्रातलं शिक्षण घेऊन तुम्ही गेलात तर तुमचं स्वागतच होतं, आदर होतो, बसायला सांगतात, किमान व्यवहार हो न हो. आपल्या आयुष्यामध्ये किंवा या कलेच्या क्षेत्रामध्ये अनेक चांगली माणसं भेटली ज्याचा उल्लेख आपण केला. तर गिरीश कर्नाड सारखे एक भारतीय पातळीवरचे आणि जागतिक पातळीवरचे नाटककार आणि अभिनेते यांनी तुम्हाला थेट फोन करून बोलून घेतलं होतं. तर तो काय किस्सा आहे? हे पुन्हा तेच आहे की त्या त्या वळणावरती ती माणसं तुम्हाला भेटणं फार गरजेचं. माझी एक मैत्रीण ती बँगलोरची, कर्नाड साहेब बँगलोरचेच, कानडी भाषेत. तर ते एक सिनेमा करणार होते, कानूर की ठकुराणी, कानूर हेगडे, ती म्हणजे कानडी भाषेत. तर माझी मैत्रीण त्यांना फोटो दाखवायला गेली तिचे, तिच्यासोबत माझे काही फोटो होते. तर त्यांनी विचारलं की हा माणूस कोण आहे. त्या मुलीने बहुतेक मी कोण आहे ते सांगितलं असावं आणि मला काय काम येतं तेही सांगितलं असावं. त्यामुळं समजा त्या मुलीने सांगितलं असतं की याला काही येत नाही, कदाचित कर्नाड साहेबांनी मला फोन केला नसतं. म्हणून मगाशी जे म्हटलं की चांगलं बोलणारी, तुमच्याबद्दल बरं बोलणारी माणसं असली, तुम्हाला हात देणारी माणसं असली, तुम्हाला तुमचं बोट धरून तुम्हाला सोबत चल म्हणणारी माणसं असली की सोपं होतं. मी नेहमी असं म्हणतो की माझा जो काही प्रवास झाला आहे ती ही जी माणसं वळणावळणाला उभी होती त्यांच्यामुळे झाला. गिरीश कर्नाडकडं मल्लिकाने शब्द टाकला, कर्नाड साहेबांनी मला बोलवलं, त्यांच्या सिनेमात काम केलं. पुन्हा विषय तोच आहे. नट मी काय आहे मला माहित नाही, लोक चांगलं बोलतात त्यामुळे मी नाही. आता तीच मल्लिका जो मर्दानी सिनेमा आलाय त्याच्यामधली खलनायकाची आहे ती आहे. Yes. नाही, आपल्या नाटकाच्या प्रवासामध्ये एक जे मैलाचा दगड आहे ते आहे झुलवा. हे झुलवा नाटक म्हणजे एक स्त्री पात्र करायचं आहे असं जे आहे, तर ते त्याच्यासाठी आपण काय तयारी केलेली आहे किंवा वामन केंद्रे यांचा जो परिस्पर्श त्या नाटकाला झालेला आहे त्या झुलवाबद्दल आम्हाला काही सांगा. वामन केंद्रे सरांचं नाव निघालं की झुलवाचा विषय आपसुकच येतो. आणि मी असं म्हणतो की बऱ्याच वेळा काही गोष्टींचे समानार्थी शब्द असतात, तर वामन केंद्रे समानार्थी शब्द काही विचारल्यात लोक झुलवा असं नाव घेतील. मीही तेच म्हणेन. कारण वामन केंद्रे सरांनी एक व्यथा, एक वेदना एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली, त्याचा मला एक भाग बनता. त्यातला एक जोगती आहे, परसू जोगती, ती भूमिका मला करायची होती. आता कधीच पाहिलेलं नाही. जरी मी बीडचा असलो किंवा नगरचा असलो तरी शहरी भागात वाढलो, शासकीय क्वार्टर्समध्ये वाढलो, शासकीय निवासस्थानी वाढलो वडिलांचे, त्याच्यामुळं फार हे नव्हतं. पण वामन केंद्रांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की अशी अशी माणसं अशा अशा ठिकाणी राहतात. मान खुर्दमध्ये हा समुदाय राहतो, जोगती समुदाय किंवा देवदासी न मानणारा किंवा त्या वर्गाची माणसं राहतात. मी तिथे जाऊन ते कसे बसतात, कसे चालतात, बोलण्यातला ठसका कसा आहे, बॉडीचा घेर कसा आहे, झोप कसा आहे, तर हे सगळं मी त्यांच्याकडे बसून अंगीकृत करून घेतलं, त्यांच्याकडे बसून शिकून घेतलं. आणि ते आपण म्हणतो की परकाया प्रवेश कसा करते, दुसरं काय अभिनयात असतं शेवटी आपण परकाया प्रवेशच करतो. आपण जे नाही आहोत ते दाखवतो, जे जगलो नाही ते जगायचा प्रयत्न करतो. तर हे त्यांचं जगणं मी माझ्या अंगात घेतलं आणि त्यांची व्यथा मी वामन केंद्राच्या निमित्तानं मांडत गेलो. आता उत्तम बंडू तुपे यांची सक्षम लेखणी सोबतीला होतीच, पण पुन्हा नुसतं एकट्याने काही करता येत नाही. त्यामुळे वामन केंद्रे, उत्तम बंडू तुपे यासारख्या जास्त लोकांच्या निमित्तानं मला परसू नावाच्या जोगत्याची भूमिका झुलवाच्या निमित्तानं मांडता आली. हे माझ्यासाठी फार आदराची महत्वाची गोष्ट. मला असा प्रश्न विचारायचा आहे राहून की आता तरी तुम्ही थोडेसे मोकळे वाटता, पण गेल्या काही वर्षापासून मी पाहतो की अत्यंत लाजरा बुजरा असा हा व्यक्ती आहे. आणि तुम्हाला जेव्हा पडद्यावर यांचं दर्शन घडतं तेव्हा काहीतरी भयंकर खलनायक आणि ज्याची चीड यावी, भयंकर चीड यावी, किळस यावी, असे रोल तुम्ही करता. मला असं विचारायचं की व्यक्तिगत जीवनामध्ये एवढा लाजाळू असलेला किंवा कमी मितभाषी असलेला असा एक व्यक्ती पडद्यावर अचानक असं काय क्रौर्य कुठून घेऊन येतो किंवा इतके लोकांचा तिटकारा निर्माण व्हावा असा तांबडे बाबा तुमचा रोल नाही आहे पण तुम्हाला तांबडे बाबा म्हणून ओळखलं जातं. तर हे कुठून तुम्ही कसं आणता? म्हणजे आम्हाला एक उत्सुकता दर्शक म्हणून आणि आपल्यावर प्रेम करणारी माणसं म्हणून की हे आणता कुठून तुम्ही?
नाही, ती भूमिका जशी तुम्हाला सांगितली जाते फक्त तुम्ही तुमच्या शब्दातून, बॉडीमधून, डोळ्यांमधून खास करून व्यक्त होतं. आता माझ्या बाबतीत हेच होतं की आता मी माझं लग्न करायच्या वेळेस आमच्या सासूबाईने मला विचारलं होतं, तुम्ही तसेच आहात का जसे टीव्ही मध्ये असता? तसा त्रास तुम्ही माझ्या मुलीला देणार नाही ना? मी म्हणलं, स्टेजवर पडद्यावर जी माणसं खून करतात ती काय चाकू घेऊन बंदुका घेऊन फिरत असतात. ती माणसंच असतात, ती त्यांची भूमिका असते. पण असं नेहमी असं वाटतं की आपल्याला जो पार्ट मिळाला आहे, जी भूमिका, जे पात्र आपल्याला मिळालं आहे, त्याला आपण 100% न्याय द्यायला पाहिजे. आणि कलावंत म्हणून नेहमी पहिल्यापासून स्वतःची एक खुणगाट राहिलेली आहे की याला कलावंत सगळे सेल्फिश असतात. सगळे भले कबूल करत नाहीत काय, पण मी असं म्हणतो की आपण केलेली भूमिका नंतर जगात कोणाला करता यायला नाही पाहिजे. इतका इतका ठसा त्याच्यावर आपले पण, तुमचा फ्लेवर, तुमचा मसाला, तुमची झालर त्याला लागायला हवी. मला वाटतं त्या ईर्ष्यात नाही घडत असावं. खूप छान. एक मी पाहिलेलं आहे की आपण मराठी किंवा हिंदी याच्यामध्ये एक प्रशिक्षित नट ज्याला म्हटलं जातं, असे दुर्मिळ असे नट आहात. मला हे विचारायचं की भूमिका निवडताना तुमची जी खूप चित्रपट जर पाहिले, जयंतीसारखा असेल, जय भीम पॅन्थर मधले संवाद तर खूप लोक व्हायरल झालेले आहेत, आपलं भाषण, की ही जी संवेदनशीलता आहे ती तुमचं जे लेखन आहे, तुमचं वाचन आहे, याच्यातून ह्या सामाजिक भूमिका तुम्ही निवडता, त्याचं काय नातं आहे? या सामाजिक भूमिका इतर कलावंतापेक्षा तुम्ही जेव्हा मांडता तेव्हा त्यामध्ये एक अधिक जिवंतपणा, अधिक प्रभावीपणा जाणवतो. हे का घडतं असं वाटतं मला? भवतालची माणसं. आणि मला वाटतं मला जे काही शिकवलं ते पुस्तकांनी शिकवलं. म्हणजे मला वाटतं मी 7वीत 8वीत असताना चोरून अक्करमाशी वाचलो होतो लिंबाळ्यांचं, बलूत, उपरा, गायकवाडांचं उचल्या, जनार्दन वाघमारेंची काही पुस्तकं, पानतावणेंची काही पुस्तकं वाचणार आहे. नंतर मग जी आपसूक तुमच्या आयुष्यात येतातच. नाटकात वगैरे तुम्ही आलात की जी कुलकर्णी, शण्णा नवरे, अरविंद गोखले, ही माणसं येतातच. नंतरच्या काळात, अलीकडच्या काळात राजन खान नावाचा माणूस आहे, नंतर अलीकडे ऋषिकेश गुप्ते नावाचा माणूस आहे. हे फार उज्ज्वल येतात. मोठं कलावंतासाठी हे फार मोठं भांडार असतं. आपण जेव्हा म्हणतो की गायक सकाळी रियाज करतो, सतारवादक सकाळी रियाज करतो, हार्मोनियम मला सकाळी रियाज करतो, बासरीवाला सकाळी रियाज करतो, नट काय रियाज करतात? मुळात नटांच्या मनात हा प्रश्न उद्भवतच नाही की नटांना रियाज करायचा असतो. आपल्याकडे जे गुण आहेत त्याला धार लावावी लागते, त्याला कानस लावावे लागते, त्याला रोज होऊन करावं लागतं. हे आपल्याकडनं होत नाही. तर माझं म्हणणं की पुस्तकं नटासाठीचा फार मोठा रियाज. पुस्तक की समजा आपण उदाहरणार्थ बघितलं की एखाद्या कथासंग्रहात 10 कविता आहेत आणि 10 कविता, एका कथासंग्रहात 10 कथा आहेत आणि 10 कथांमध्ये सरासरी 5 पात्र आहेत. जर मी तो कथासंग्रह वाचून संपवला तर 10×5=50 पात्र माझ्या भात्यात असतात. त्यांचा कधी, कुठे, कसा वापर करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण हा भाता कायम भरलेला जायला पाहिजे. भाता भरता ठेवण्याचं काम तुमचं वेधक असणं, आणि हे पुस्तकं तुम्हाला सहकार्य करतात. कोणी येऊन म्हणणार नाही की मी फार देखणं पात्र आहे, मला कर. ते भातातलं पात्र काढावं लागतं, त्याला तुमचा मुलामा द्यावा लागतो, त्याला तुमचा फ्लेवर जोडावा लागतो, तुमचा मसाला, तुमची हळद, तुमची मोहरी टाकायला लागते, तेव्हा चटपटीत भूमिका होती. वाचनाचा मुद्दा निघालाच आहे की आपण बालपणापासून वाचता आहात आणि सतत वाचताय. मी आता कालही पाहिलं तुमच्या हातामध्ये एक नवं पुस्तक होतं. तर ह्या वाचनाचा संस्कार हा नेमका काय आहे? आणि तुमचे आवडते लेखक, कवी, कविता, विशेषतः कविता पण आपला आवडता प्रांत आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगा. कोण आवडता कवी आहे, कोण लेखक आवडता कवी आहे? मला कवितांमधलं तसं फार कळत नाही, तसं मला कशातलंच काही कळत नाही. मी नेमका ह्या माध्यमाच्या आसपास भोवताली असतो, यातच मी खुश आहे. मला तुम्ही कवी आले, अभिनेते आले असं म्हणतात तेव्हा म्हणतं की नाही अजून व्हायचंय मला ते. कारण नट, कवी किंवा कुठलाही कलावंत होण्याची ती सततची प्रोसेस आहे. की कोणी असं म्हणतंय की नमस्कार मी कलावंत झालो, तर मला वाटतं की आपण कपाळ मोक्षाच्या दिशेनं फार वेगानं चाललेलो आहोत. कारण मी असं म्हणतो की MBBS केल्यावर, MS केल्यावर किंवा आर्किटेक्ट केल्यावर किंवा कुठली डिग्री केल्यावर तुम्हाला ती होण्याचं अधिकृत तुमच्याकडे लायसन्स आहे. कलाकार होण्याचं असं काही लायसन्स नाही. कित्येक वेळा लोक म्हणतात, मी कोणाला विचारतो की काय चाललंय सध्याला, तो म्हणतो मी शिक्षण कंप्लीट केलं. तो म्हटलं काय शिकला? तो म्हटला BA.
BA काय शिक्षण आहे? BA ही पहिली आहे आत्ताच्या काळात. आणि शिक्षण कंप्लीट नाही केलं, शिक्षण तुम्ही थांबवलंय. शिक्षण अजून उपलब्ध आहे बाजारामध्ये, विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये शिक्षण उपलब्ध आहे. तेव्हा मला वाटलं की ह्या सगळ्यांच्या भोवताली मी होतो. माझे आवडते लेखक राजन खान अलीकडच्या काळातले, GA मला कॉलेजच्या काळात, प्रत्येक नाटकवाल्यांना जसे आवडतात तसे अरविंद गोखले मला आवडतात. तर ही सगळी माणसंच मला वाटतं ह्यांनीच मला शिकवले. कवी वगैरे तर काय मी नाही, मी जे लिहिले त्याला लोक कविता म्हणतात तेव्हा मला हसायला येणार. पण आता होईल कधीतरी, जेव्हा कवी होता येईल तेव्हा होईल. आता पुन्हा गंमत तीच आहे की मी जेव्हा आधी लोकसत्ताला लिहायचो, आता सकाळला लिहितो, तर मी जेव्हा लिहितो तेव्हा आता माहित नाही, पण पूर्वी मला म्हणायचं तुम्हीच लिहिलं हे, तुम्हीच लिहिता हे सगळं का कोणी माणूस ठेवला आहे वगैरे. आता काय होतं की ते लेखक दिसावं लागतं, मी नेमकं काहीच दिसत नाही. म्हणजे ना तुम्ही लेखक वाटता ना कवी वाटता, तुम्ही लोकांना काहीच वाटत नाही. त्यांना वाटतं खलनायक म्हणजे फक्त चाकू सुऱ्या घेऊन मारामारी करत फिरणारा माणूस, त्याच्याही पलीकडे खलनायक असतात. तर मला असं काहीच नाही म्हणजे होत आलं. ती सतत होण्याची प्रोसेस आहे. मला वाटतं की मला ह्या सतत होण्याच्या प्रोसेसमध्ये जास्त आनंद आहे की बहुना मी झालो ह्या प्रोसेसमध्ये, काय मजा नाही. कारण झालो की मग शिक्षण बंद होतं. नाटक हा आपला म्हणजे नाटक असो, सिनेमा असो, कला असो, हे आपलं आवडतं क्षेत्र आहे. मराठी नाटक जे आहे ते पांढरपेशी, मध्यमवर्गीय असं नाटक आहे आणि ते लोकाभिमुख करण्यासाठी अजूनही काही फार आपल्याकडे झालेलं नाही काही. तर एक आपल्याकडे पहिल्यांदा एक दलित रंगभूमीचा मोठा प्रयोग झाला होता, पण आता तो प्रयोग काही फारसा आपल्याला पुढे गेलेला दिसत नाही. काय कारण वाटतात आपल्याला, का हा पर्यायी जी रंगभूमी आहे ती कुठं कमी पडतो आता? नाही, मला वाटतं पर्यायी रंगभूमी काढायची गरज एकेकाळी लागली असेल, आता काय गरज आहे त्याची? आणि वेगळं वेगळं फुल मांडायची गरजही काय? मला असं वाटतं की तादात्म्य पावायला काय हरकत आहे, त्याचाच भाग होऊन तुमचा विषय मांडायला काय हरकत आहे? आणि आता आता फार दरी राहिलेली नाही. आपण एक आता भूमिका सारखं नाटक चंद्रकांत कुलकर्णीने आता केलं. विषय बघा तुम्ही, फार मस्त विषय, फार चांगलं नाटक आहे. तर त्या दृष्टीने व्हायला इव्हन झुलवा सुद्धा जरी एका अर्थानं देवदासीचं नाटक म्हटलं तरी ते एका वेगळ्याच वाटेनं नवी वाट घेऊन जाणारं नाटक होतं. तर ती ही सीमारेषा हळूहळू आता पुसत चाललेली आहे. मराठी सिनेमाची वाटचाल म्हणजे पूर्वी तमाशापट असतील किंवा व्ही शांताराम यांचे चित्रपट असतील आणि अलीकडे मधल्या काळामध्ये सगळा विनोदाचा भरमार होता आणि श्वास नंतर एक सिनेमा बदलला, फॅन्ड्रीमुळे सिनेमा बदलला. ही वाटचाली, या वाटचालीकडे तुम्ही कसं पाहताय? फार नवी वाटचाल. म्हणजे मला वाटतं की श्वास सारख्या सिनेमाने पुन्हा एकदा सांगितलं, आपण काल बोलतानाही बोललो की पूर्वी व्ही शांतारामांचे सिनेमे होते, अनंत मानेंचे सिनेमा आले, मध्ये काही विनोदी पट आले, ज्यातनं काहींच्या हाती लागलं, काहींच्या काही हाती लागलं नाही. ज्यांच्या हाती लागलं ते खुश आहेत, ज्यांच्या हाती त्यांना वाटतं की अजून काहीतरी पाहिजे होतं. पण नंतर पुन्हा मग गजेंद्र अहिरे सारख्या माणसांनी नवनवीन विषय आणले. संदीप सावंतने श्वास नावाचा सिनेमा केला आणि आता आज परवाचा आता थांबायचं नाही नावाचा सिनेमा. सिनेमे येत आहेत आणि आपण म्हणतो की हा कमर्शियल सिनेमा, हा आर्ट सिनेमा. आपल्याकडे तर एक चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा असंच ठरावं. कमी पैशात कमी बजेटमध्ये बनवलेला आर्ट सिनेमा आणि खूप पैसे लावून बनवलेला कमर्शियल सिनेमा आहे, हे इतकं इतकं आपल्याला म्हणता येईल. पण एखादा कमर्शियल सिनेमा सुद्धा आर्ट हाऊस सिनेमा असू शकतो की, किंवा एखादा अतिशय कमी बजेटमध्ये बनवलेला सिनेमा खूप चालला तर त्याला काय म्हणाल तुम्ही? आर्ट हाऊस सिनेमा चालला की सिनेमा चालला? वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी सिनेमा चालला म्हणजे खूप बजेटचा आहे का कमी बजेटचा आहे. आणि अलीकडे लोकांची सांस्कृतिक भूक फार उजवी आहे. म्हणजे लोकांना असं की सासू बाजीन, सून नागिन हे बघायला किती लोक जातील? त्याच्यापेक्षा एखादा आर्ट हाऊस सिनेमा, आपण मी म्हणतो की समजा 15-20 वर्षापूर्वी डुक्कर पकडणारा मुलगा सिनेमाचा हिरो होईल असं कोणी म्हटलं असं लोक हसले असते. पण आज धो चालणारा सिनेमा, अभिव्यक्ती बदलली, सांस्कृतिक रुची बदललेली आहे. आता तेव्हा नव्या वाटेनं उजवं लक्षण आहे सिनेमाच्या बाबतीत अलीकडच्या काळात. नाही, साऊथकडे ज्या पद्धतीने पारंजित किंवा अन्य लोक किंवा जयभीम सारखा सिनेमा आलेला आहे, तर त्या तुलनेमध्ये मराठी सिनेमा किंवा तो तो जो प्रवाह साऊथमध्ये आहे त्या प्रवाहाकडे तुम्ही कसं पाहता आणि त्या तुलना मराठीशी करताना काय सांगाल तुम्ही? आपण बऱ्याच वेळा यावर चर्चा ऐकल्या आहेत की साऊथमध्ये जे सिनेमे येतात ते सिनेमे बघायला सगळे साऊथचे लोक जातात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये. मी एका कुठल्या तरी कारणानिमित्त गेलो होतो आणि
आता तुम्ही हसा. मी सलूनमध्ये गेलो होतो दाढी करायला. अजूनही सलूनमध्ये गेले की तुमचं काय काम आहे इकडे असं लोक बघतात. म्हणजे दाढी करायची. तर तो म्हणे की मग तो सांगत होता की पैसा नहीं है, वो नहीं है, अभी ये नहीं है, अभी ये कैसने का है, अभी वो बच्चों का पढ़ाई भी करने का है, अभी ये स्टॉल का भाड़ा भी भरने का है, अभी बहुत इंस्टॉलमेंट है, कर्जा लिया है, पैसा नहीं है, दुकान चलता नहीं है. त्याला म्हटलं की काला बघितलं का काला. तो म्हणला 4 बार देखा आहे. घरात एवढी व्यथा आहे, व्यवधान आहे, भाडं भरायचंय, मुलाचं शिक्षण आहे, पण त्याच्याकडं काला बघायला पैसे आहेत. तर हा घटना छोटीशी आहे, पण त्याची सांस्कृतिक रुची बघा किती. तसं आपल्याकडे होतं का. मराठी सिनेमा बघायला मराठीच माणसं जात नाही. हे आणखी एक आहे. अर्थात सिनेमाही कमी पडत असेल तोही विषय आहे, पण मला वाटतं दोन्ही बाजूनी पहल व्हायला पाहिजे. दोन्ही बाजूनी जसं काही सिनेमा चांगला व्हायला हवा तसं तर आहेच आहे, पण सिनेमा बघणार प्रेक्षकही निर्माण व्हायला पाहिजे. तशी मनाची मशागत होणं फार गरजेचं आहे. मला वाटतं की दोन्ही साईडनी प्रयत्नपूर्वक त्या बाजूने पावलं टाकली गेली पाहिजे. आपण जसे अभिनेते आहात तसे दिग्दर्शन देखील आपण केलेलं आहे. एक दिग्दर्शक म्हणून आणि नट म्हणून तर आपण काम केलंच, पण दिग्दर्शक म्हणून काय वेगळा रोल असतो आणि का वाटलं आपल्याला दिग्दर्शन करावं, आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी काही दिग्दर्शनाचे काही असे प्रयोग आपण करणार आहात का. हा, माझ्या नगरच्या गावच्या लोकांना कधी विचारलं तर त्यांना म्हटलं की मिलिंद शिंदे चांगलं काम करतो. ते म्हणतात नाही, त्याला काय ऍक्टिंग बिक्टिंग येत नाही, तो दिग्दर्शक चांगला आहे, असं त्यांचं मत आहे. तर मला असं वाटतं की काही गोष्टी तुमच्या कोपऱ्यात लपलेल्या असतात, मेंदूच्या डाव्या उजव्या कोपऱ्यात कुठे लपून राहिलेल्या असतात. तर त्या गोष्टी दुसऱ्या कुणाला सांगून त्या पड्डर आणण्यात असं वाटतं की एक मध्ये लॉस होईल. थेट आपण त्या सांगितलं तर किती बरं होईल, कारण ते एक हाती कार्यक्रम असेल, याची देही याची डोळा आपण ज्याला म्हणतो तसं होईल. तर अशा काही गोष्टी सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला ती दिग्दर्शकाची खुर्ची घ्यावी लागते, त्यात बसावं लागतं. माझं दिग्दर्शक होणं हे त्यातून झालेलं आहे की मला एक गोष्ट सांगायची ती मला सांगू द्या. कारण मी तुम्हाला सांगायचं होतं म्हणणार की मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मग त्याला फाटे फुटणार, त्यापेक्षा मी सांगतो. दुसरी गोष्ट, मराठीमध्ये दिग्दर्शक होणं म्हणजे काय. मराठीमध्ये दिग्दर्शक होणं म्हणजे जवळपास शिपायाचं काम. त्यांनीच आर्टिस्ट बघायचे, त्यांनीच लोकेशन बघायचे, त्यांनीच कलाकार गोळा करायचे, त्यांनीच करारबद्ध माणसं करायची, त्यांनीच व्यवहार बघायचे. खरं तर हे असं नाहीये. तो फक्त त्यातलं क्रिएटिव्ह भाग बघायला आलेला आहे, तेवढं त्याचं काम असतं. पण असं होत नाही. पण असं हिंदीमध्ये होतं, असं साऊथमध्ये होतं की तो स्पेशलाइज जॉब आहे. हे करताना मी हेही करीन, ते करताना मी दिग्दर्शनही करीन, असं होत नाही. पण मुळातच इंडस्ट्री छोटीशी आहे, त्याचं बजेट छोटंसं आहे, त्याचा आर्थिक आवाका मर्यादित आहे. त्यामुळं दिग्दर्शकाला प्रोडक्शन मॅनेजर, मेकअप आर्टिस्ट, निगोशिएटर सगळं व्हावं लागतं. त्यातून मग त्याला त्याच्या खऱ्या कलेकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो की नाही, ह्यावर चर्चा होऊ शकते. आता आपण थोडं कवितेकडे वळूया. मला म्हणजे अभिनेते म्हणून इतके आपण सकस आहात, आता यांना आवडत नाही की हे कवी आहेत म्हणणं, परंतु अतिशय वेगळ्या धाटणीच्या त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. त्याआधी मी असं विचारतो की तुम्हाला अशी गरज का वाटली, जसं दिग्दर्शक व्हावं वाटलं म्हणतात तसं कविता का लिहावं वाटली. आपल्याला एवढं कलेचं क्षेत्र असताना कवितेबद्दलची इतकी ओढ का, आणि स्वतः कविता लिहावी असं का वाटलं तुम्हाला. ह्या ज्या कविता आहेत, ज्या संग्रहात आहेत, त्या सगळ्या स्त्रियांसंबंधीच्या काही काही कविता आहेत. ह्या मला कुठे कुठे भेटलेल्या, प्रवासात, बस स्टँडवर, असं काही काही मी ऐकायचो. आपले कलावंत म्हणलं की आपलं एक कान चालू असतो. तर मला वाटायचं की ह्यांच्या मला कथा करायच्या. काहींच्या कथा होतील, काहींच्या कादंबऱ्या होतील, पण प्रांत आपला नाही, लिहिता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं उशाशी असलेला आळस, त्या आळसाचं काय करायचं. मग त्या आळसाला थोडं अभिरून एक वेगळ्या मार्गाने म्हटलं की आपण कविता लिहू. ते छोट्या असतात. माझ्या त्या आळसातून त्या कादंबऱ्यांच्या, त्या कथांच्या कविता झाल्या. अर्थात पुन्हा गंमत तीच आहे की आपण म्हणतो की काही कादंबऱ्या 10 ओळीत येतात, त्याला कविता म्हणतात. काही कथा 3 ओळीत येतात, त्याला कविता म्हणतात. काही वेदना 4 ओळीत येतात, त्याला आपण हायकू म्हणतो. तर मला वाटतं की तेच अखंड कादंबरीचा अवकाश मला 10 ओळीत धरता आला, धरायचा प्रयत्न केला, ते माझ्याकडनं झालं असो, त्याला कविता असं नाव पडलं. तर ह्या सगळ्या म्हटलं की हे अगदीच संपूर्णच आळस नको आपल्या उराशी यायला.
शेवटी आपण जाताना काय इतकं सगळं होतं आणि लिहिलंच नाही असं नको व्हायला, म्हणून ते मी कागदावर उतरवलं. मोहिनी कारडेंनी त्याला पुस्तक छापलं, त्याला कविता संग्रह लोक म्हणतात, म्हणून त्या कविता आहेत. तिरिया असं त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे. हा संग्रह माझ्याकडे आहे. या कविता संग्रहाचं एक वैशिष्ट्य असं आहे की स्त्रीच्या मनात काय आहे, ती काय विचार करते, तिला काय दुःख होतं, अशी कल्पना करून ह्या कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे याचे कर्ता कविता जरी मिलिंद शिंदे असले तरी त्यांचं जे दुःख आहे ते स्त्रियांचं दुःख आहे. ती शहरातली असेल, मध्यमवर्गीय असेल, म्हातारी असेल, तरुण मुलगी असेल. आणि आजचं जे एक या भांडवली बाजारू असं जे काही वास्तव समाज वास्तव आलेलं आहे, त्याच्यामुळं माणसाचं जे जगणं आहे, स्त्री पुरुष संबंध आहे, याच्यामध्ये किती ताणतणाव आहेत किंवा आपण जे गोष्टी बोलत नाही त्याच्या खाली कितीतरी दबलेल्या वेदना, अश्रू आहेत, याची कहाणी या कविता सांगतात. तर मी तर त्याचा आपण थोडासा म्हणजे आस्वाद नाही म्हणता येणार, आस्वाद नाही, अस्वस्थ करणाऱ्या त्या कविता आहेत, त्यामुळे मला आस्वाद नाही म्हणता येणार. पण मी त्यांना विनंती नक्की करेल की याच्यातल्या एक दोन तरी कविता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एक खलनायकाची भूमिका करण्याची आपल्या मनावर त्यांची एक प्रतिमा आहे, पण स्त्रियांच्या मनामध्ये उतरून त्यांचं दुःख ते किती ताकदीनं मांडू शकतात याचं प्रत्युत्तर देणाऱ्या त्या कविता आहेत. मी त्यांना विनंती करेल की त्याच्यातल्या 2-3 छोट्या छोट्या कविता आहेत तर त्या त्यांनी वाचाव्यात. म्हणजे या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या कविता झाल्या नाहीत याची खंत राहून जाऊ नये. एक दोन ऐकवतो. अर्थात मी नट जेवढा वाईट आहे त्याहून कविता वाचणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त मला समजून घ्या. मी रोज नटायचे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना मला जरा नटून नेटनेटकं राहावं लागायचं, चांगले चांगले कपडे खरी करायचे. रोज नटायचे. ड्रेसिंग टेबलजवळ नवळा यायचा आणि म्हणायचा, इतकी नटतेस कोणाच्या प्रेमात तर नाही ना. रोज इतकी नटून जातेस, थटून जातेस, कोणाच्या प्रेमात तर नाही ना पडलीस. मी गप्प बसायचे, विषय टाळायचे. पुन्हा 4-8 दिवसाने मी अशीच नटायचे, थटायचे, चांगले कपडे घालायचे. पुन्हा तो ड्रेसिंग टेबल जवळ यायचा, म्हणायचा, इतकी सजून जातेस, नटतेस, कोणाच्या प्रेमात तर नाही ना पडलीस. मी दुर्लक्ष करायचं. पुन्हा 8-10 दिवसांनी पुन्हा ड्रेसिंग टेबल जवळ रेंगाळायचा. मनात चिकीचा तीस, डोळ्यात चिकीचा तीस. पुन्हा म्हणायचं, इतकी नटतेस, सत्तेस, कोणाच्या प्रेमात तर नाही ना पडलीस. एक दिवस न राहून म्हणाले, पडले की सांगेन. परत आलाच नाही ड्रेसिंग टेबलकडे. वा वा, बहुत. दुसरी एक छोटीशी कविता आहे, तो म्हणतो की बागायतदार म्हणाला, नवऱ्याला सोड, लग्न करतो तुझ्याशी. बागायतदार म्हणाला, नवऱ्याला सोड, लग्न करतो तुझ्याशी. त्याच्यावर भाळून नवऱ्याला सोडलं. सोडताना पहिल्या नवऱ्याचं एक पोरगं होतं माझ्याकडे. तो म्हटला, काही काळजी करू नको, माझ्याकडे 4 एकर शेती, बागायती 2 एकर तुझ्या पोराच्या नावावर करतो. लग्न केलं, भाळले. लग्न नाही झालं, भाळले त्याच्यावर. आज माझा 16 वर्षाचा मुलगा म्हणतो, आई बागायतदार तुझ्याशी लग्न कधी करणार. एक वयस्कर बाई त्या म्हणतात की वय झालंय, वय झालं, ते म्हणतात की माझं वय 60 आहे, माझं वय 60 आहे, अजून धग आहे, पुढे जग आहे. मला आता सुना आहेत, नातवंड आहेत. 65ला मी रिटायर झाले सेवेतून. आता मला नातवंड आहेत, सुना आहेत. माझ्या मुलांची शिक्षणं मी केली, त्यांचे क्लासेस केले मी, धावले, त्यांना शाळेत सोडलं, त्यांना शाळेतून परत आणलं मी, धावले. आता डायबेटीस, BP मागे लागलंय, यांच्यासाठी खूप पळाले. मुलांना जेव्हा तक्रार करते, मुलं म्हणतात, आई तू चालत का नाहीस. तर असं काहीतरी आहे. अजून मला एवढ्याच पाठ होत्या. पहिलं मूल झाल्यावर नवरा म्हणाला, की कशी पसरली आहेस अमिबा सारखी.
पहिलं मूल झाल्यावर नवरा म्हणाला, कशी पसरली सारखी, जरा आवर स्वतःला, जरा शेप मध्ये आण स्वतःला, नाहीतर लक्ष इकडे तिकडे जात. जरा आवर स्वतःला, जरा शेप मध्ये आण, नाहीतर लक्ष इकडे तिकडे जातं. मग म्हणाले, मी जर हे आणि असंच म्हणाले तर डोळ्यातच पिचला जागेवर. रात्र म्हणजे त्याचा उत्सव, रात्र म्हणजे त्याचा उत्सव, सुट्टीचा दिवस म्हणजेही तेच. रात्र म्हणजे त्याचा उत्सव, सुट्टीचा दिवस म्हणजेही तेच. पण रात्र खास. एकदा म्हणाले, तब्येत बरी नाहीये, ताप आलाय. एकदा म्हणाले, तब्येत बरी नाही, ताप आलाय. तर म्हणाला, कपडे काढ, गार होशील. हे ह्याचे वासनेचे विनोद आणि ही ह्याची विनोदाची वासना. एकदा हातात हात घेऊन जवळून म्हणाला, तू आहेस म्हणून मजा आहे, तुझ्यातली मजा संपली तर काय मजा आहे. हे ह्याचे विनोद, ही ह्याची वासना. धन्यवाद. हॅलो, वासुदेव मुलाटे सर 2 प्रश्न विचारू इच्छित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी विचारा. हा वासुदेव मुलाटेचा आगाऊपणा आहे. 2 संवादकामध्ये तिसऱ्यांदा मी बसलो आगंतुकपणे. मिलिंद, तुम्ही आत्ता असं म्हणालात की डुक्कर पकडण्यासारखा चित्रपट लोक आता पाहू लागलेले आहेत आणि हे अभिरुची बदलण्याचं कारण आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे. ही अभिरुची नेमकी का बदलू लागली आता, याचं काही एक संवेदनशील नट म्हणून आणि संवेदनशील कवी म्हणून काही विचार करताय का? नाही, थोडं विरोध जास्त लागलं. एक माणूस म्हणून सांगतो, संवेदनशील फार मोठा शब्द आहे. मी असं म्हणतो की अभिरुची बदलायला का लागली, कारण फार पूर्वी जेव्हा सिनेमे येत असत तेव्हा ते राजेश खन्नाचा सिनेमा येत असत, तेव्हा देवानंदचा सिनेमा येत असे. आणि ही माणसं शेवटपर्यंत देवानंदच राहिली, हे शेवट पण राजेश खन्नाच राहिले. त्यांना माणूस त्यातला नाही होता. आणि जेव्हा माणसांचं सिनेमे यायला लागले, माणसांच्या आयुष्यामध्ये टोकाडू लोकांना आवडायला लागलं, त्याचं जगणं लोकांना हेरणं आवडायला लागलं, तिथून अभिरुची बदलली आपली. आणि तिथूनच माणसाचं जगणं बघायला आवडायला लागलं, की जी माणसं कधीच आली नाहीत, ज्यांचं जगणं आपण पाहिलं नाही, ज्यांच्यावर सिनेमा पूर्वी फक्त हिरोचा सिनेमा व्हायचा, त्याच्या भोवतीच कथानक मुकली जायची. आता सामान्य माणसं सिनेमाचं हिरो झालेले आहेत आणि त्यांचं आयुष्य लोकांना बघायला आवडतं, म्हणून अभिरुची बदलते. आता आपण शेवटाकडे येऊया, कारण आणखी बरेच सत्र शिल्लक आहेत. मी असं 2 प्रश्न फक्त शेवटचे विचारेल आपल्याला, की सिनेमा आणि नाटकामध्ये येऊ इच्छिणारी खूप तरुणी आहेत, हे सगळं जग पाहता, आणि आपल्याला ती खास ऐकायला देखील आलेली आहेत. तर मी आपल्याला प्रश्न विचारेल की हे सिनेमा नाट्य जितकं झगमगाट जितकं आहे, तर त्याच्या पाठीमागे जे परिश्रम आहे, तर तुम्ही या तरुणींना, या 20-25 वर्षाचा जो आपला प्रवास आहे, संघर्ष आहे, त्या संघर्षातून काय सांगाल? नाही, त्या क्षेत्रात जायचं असेल तर आपण त्या क्षेत्रातला अभ्यास करून स्वतःला तावून सुलाखून, जरी तुम्हाला कोणा MA MSD करता नाही आलं तरी कुठल्याही जाणकार माणसाच्या हाताखाली एक अगदी गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेतलं किंवा त्याच्या हाताखाली काम केलं, त्यांच्या तालमीत तयार झाला तरी चालण्यासारखं आहे. पण शिक्षण घेतलं ना की एक डिग्री येते, एक त्याला राजमान्यता येते. तुम्ही समजा काहीही कारणानं तुम्हाला कला क्षेत्रात नट म्हणून, कलावंत म्हणून समजा नाही चान्स मिळत, तेव्हा डिग्री तुमच्या हाताशी असते. त्या डिग्रीचा वापर तुम्ही इतर ठिकाणी नोकरीसाठी किंवा काही कुठल्या पेशामध्ये करू शकता. त्यामुळे या क्षेत्रात येताना शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. म्हणजे कलावंत व्हायचं म्हणून 12वी पास करून लगेच मुंबईला निघायचं नसतं, किंवा इथल्या स्थानिक एकांकिका स्पर्धांमध्ये एखादा अभिनय बक्षीस मिळतं, तो काही मुंबईला जाण्याचा आणि कलावंत होण्याचा पासपोर्ट नाही आहे.
ते काय कलावंत व्हायचं आधार कार्ड नाही. त्यातलं शिक्षण, त्या क्षेत्रातलं शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला काही बाकी जागा नाही. त्यातलं शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. आणि शेवटचा प्रश्न की 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे इथं नांदेड नगरीमध्ये संपन्न होत आहे. राजा ढाले साहित्य नगरी, सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल मैदान, सायन्स कॉलेज नांदेड या मंडपाला नाव फुले शाहू आंबेडकर मंडप, आणि ज्या मंचावर हा कार्यक्रम होत आहे तो सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा मंच आहे. तर या संमेलनामध्ये येऊन आपण बुक स्टॉल्स वगैरे पाहिले, हा सगळा अनुभव इथे घेतला. तर या संमेलनाबद्दल आपलं 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 मत काय आहे, भूमिका काय आहे, आणि या संमेलनाप्रती हा जो एक विद्रोहाचा जागर आपण मांडलेला आहे याबद्दल आपण काय सांगाल? काय आहे आपली अनुभव राहिला? इतके सगळे जाणकार मंचावर बसलेले आहेत. पण एक असतं, मला नेहमी असं वाटायचं की पूर्वी कॉलेजमध्ये असताना कशाला पाहिजे संमेलन आहे, कशाला घेतात नाट्य संमेलन, साहित्य संमेलन कसं घेतात. जसं जसं वर्ग शिकत गेलो तसं कळलं की नाही नाही, ही जागा आहे, इथं विचारांची देवाणघेवाण संवाद साधण्याची जागा आहे, मतं मांडायची, मतांतर मांडायची जागा आहे, वहापोह करण्याची जागा आहे, कोणी काही नवीन वाचलं ते शेअर करण्याची जागा आहे. आणि मला वाटतं की त्यातून आपण समाज म्हणून पुढं जाण्याची जागा आहे. तर मला संमेलनापूर्वी मी ह्याला थोडा हे करत असे, पण अलीकडे मागच्या 15 वर्ष मला वाटतं की हे फार घडणं गरजेचं आहे. ही विचारांची फार मोठी देवाणघेवाण आणि हे सतत चालू राहायला हवे. धन्यवाद. धन्यवाद. ही मुलाखत संपूच नाही, खूप प्रश्न होते, परंतु वेळेची मर्यादा आहे. आपल्याला 30 मिनिटं दिलेले होते, आपण 40-45 मिनिटं घेतलेली आहेत, अधिकचे घेतलेले आहेत. मिलिंद शिंदे सर एवढा प्रवास करून नांदेड नगरीमध्ये आले आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधला. त्याबद्दल या संयोजन समितीच्या वतीनं नाही, फार पूर्वी एका सिरियलमध्ये मी एक दादा होळकर नावाची भूमिका करत असे. आणि दादा होळकर त्या सिरियलमध्ये त्यांचे गुरु असतात तांबडे बाबा. तर त्यांना उद्देशून ते गीत गात असत. ते एक महत्वाचा पैलू राहिला की मिलिंद शिंदे हे चांगले वादक आहेत आणि सगळ्यात महत्वाचे गायक आहेत. मी विसरलो, सॉरी. आणि त्यांचं पद्मिनी धाम हे जे नाटक आहे त्या नाटकामध्ये खलनायक असून ते गाणे गातात आणि ते प्रेक्षकांना फार भावतं. आणि त्यांनी मला सांगितलं की ते दर नाटकाच्या प्रयोगामध्ये वेगळं गाणं म्हणायचे. आणि म्हणून मी विनंती करेल की ते गाणं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहेत ते म्हणावेत. आणि सगळ्यांचं जे म्हणणं आहे डायलॉग, तर ते डायलॉग म्हणतील, पण त्यांनी गाणं पण म्हणावं, कारण खूप चांगला आवाज आहे, वेगळा आवाज आहे आणि त्यांचं सादरीकरण भन्नाट आहे. गुणारकरांनी फारच कौतुक केलं माझं. या आवाजात कोणी वेगळा आवाज म्हणत असेल तर काय करावं. तर त्या तू तिथे मी या मालिकेमध्ये दादा होळकर त्यांचे गुरु तांबडे बाबा यांना आर्जव करत असत. मी त्याला चिंतन गीत असं नाव दिलं होतं. तर त्यातल्या काही ओळी जशा आठवतील तशा तुमच्यासमोर. तुम्हारी शरण में तांबडे बाबा, जास्त नका देवी. तुम्हारी शरण में तांबडे बाबा, मेरे बाबा तांबडे बाबा, नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा तुम्हारी शरण में. नाही, डायलॉग एवढंच. एक पारद नावाचा सिनेमा होता, गजेंद्र आहेरे नावाचे आमचे मित्र होते, त्यांनी लिहिलं. त्याच्यामध्ये एक मुलगी एका
कारखान्याच्या कुठल्या तरी संचालकाकडे किंवा त्याच्याकडे मदत मागायला येते. हा, तेव्हा तो त्या मुलीला म्हणतो, बस बस बस, कोल्ड ड्रिंक प्यायचं का? ती म्हणते, नाही मी जाते. बस ग, आंबादास चालतो, खंबादास चालत नाही. काय सांगशील तुझ्या भावाला? गेस्ट हाऊसवर गेली होती, अंबादासला भेटायला, मध्येच बाबा भेटला, लागला रेटायला. तो काय करेल? सगळं माझ्या याच्यावर चालतं. अंबादास माझ्याशिवाय अंबादासचं पान हलत नाही. ते काय करणार आहे? तो काय म्हणेन, मी तुमचे लफडे सोडू की माझं राजकारण करू? काय होत नाही. धन्यवाद. धन्यवाद. मिलिंद शिंदे यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि मी आमंत्रित करतो संमेलनाध्यक्ष लोकनाथ यशवंत यांना आणि सुषमा लोकनाथ यशवंत यांना. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. बघा, एक 5 मिनिटं. लोकनाथ यशवंत आणि सुषमा लोकनाथ यशवंत यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या हे असं होणारच होतं या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे की कालपासून आपण जे म्हणालो की कवीची पत्नी होणं ही सोपी गोष्ट नाही, तर गेल्या 2, 3, 4 दशकापासून त्यांना त्या सांभाळत आहेत आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की या पुस्तकाचं प्रकाशन सुषमा लोकनाथ यशवंत यांच्याच हस्ते व्हावं. आणि हा मोठा सन्मान आहे, ही कृतज्ञता पण आहे. आणि म्हणून मी विनंती करतो सुषमा लोकनाथ यशवंत यांना, मॅडम पुढे या, की मॅडमच्या हस्ते लोकनाथ यशवंत यांच्या हे तर होणारच होतं या नव्या कविता संग्रहाचं प्रकाशन व्हावं. जोरदार टाळ्या वाजवा आपण. कवीच्या पुस्तकाचं प्रकाशन कवीची पत्नी यांच्या हस्ते होते आहे. हाही एक वेगळ्या पद्धतीचा प्रोटेस्ट आहे, प्रतिकार आहे, विद्रोह आहे. धन्यवाद. अजून एक तुमचे 10 मिनिटं मी घेणार आहे. मी 10 मिनिटं आपले मी घेणार आहे. काल स्वागताध्यक्ष राहुल प्रधान यांनी एक लिखित भाषण आपल्याला दिलेलं होतं. ते त्याच्यातला काही भाग त्यांनी वाचला नाही. पण महाराष्ट्रात हे लाईव्ह जेव्हा आपलं गेलं सगळीकडे, तर अनेक पत्रकार मित्र आणि काही हितचिंतक यांनी पुन्हा पुन्हा विनंती केली की त्यातला काही भाग आपण वाचला पाहिजे.